नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। प्रवीण गायकवाड आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। सकाळी 10 वाजता ते प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुंबईच्या टिळक भवनामध्ये गायकवाड यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जातोय। गायकवाड यांना पुण्यातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। प्रवीण गायकवाड आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे अखेर काँग्रेसला मुहूर्त मिळालेला आहे आणि आज काँग्रेसचा पुण्यातला उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय सांगाल या सगळ्याबद्दल? आज जी काही माहिती मिळते त्यानुसार प्रवीण गायकवाड यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्याच वेळी प्रवीण गायकवाड यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्याबाबत हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। कदाचित अरविंद शिंदे यांचं नाव गेले काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पुढे होतं सुरू, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं सांगितलं जात होतं। पण काही घडामोडी काँग्रेस लेव्हलच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राधान्य हे गायकवाड यांच्या नावाला होतं। यामुळे शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्यामध्ये काल रात्री उशिरा चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। त्यानुसार प्रवीण गायकवाड यांचा पक्षप्रवेश होईल आणि त्यांच्या नावावर पुण्यातून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत कदाचित आज दुपारपर्यंत सगळ्या मोठ्या घडामोडी घडतील असं सांगितलं जातं। अगदी सागर, या सगळ्याचे अपडेट आम्ही घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।